नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं यावर सहर्ष स्वागत करतो. ज्या महात्मा फुले यांच्या जयंती दिन त्यांचे निखळ भक्त असणारे राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांना पुरंदर तालुक्यातील एका वाडीच्या कार्यक्रमात तिथं त्यांचं हेलिपॅडवर उतरण्याऐवजी कार पार्किंगच्या जागेवर उतरलं. नशीब बलवत तर छगन भुजबळ यांना काही इजा किंवा काही झालेलं नाही. समता परिषदच्या माध्यमातून छगन भुजबळ सतत माळी समाज आणि इतर ओबीसी समाजाचं कार्य करत असतात आणि आज नेमक्याच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी ते एका शासकीय कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काथवडी या गावात अगदी तिथं ते पोहोचले होते. त्यांचं हेलिपॅडला उतरण्याऐवजी पायलटला कदाचित हेलिपॅड कुठे हे लक्षात आलं नसावं किंवा त्याला ते दिसलं नसावं. त्यामुळं त्यानं तिथं कार पार्किंगसाठी जागा केली होती. त्या ठिकाणी छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर उतरलं. तिथं हेलिपॅडसारखी परिस्थिती नसणार, परंतु तरीही वाहनतळासाठी ती जागा कार्यक्रमस्थळी केलेली असल्यामुळं थोडं तरी टणकपणा त्याच्यात असणार. त्यामुळं हेलिकॉप्टर तिथं उतरल्यानंतर ते डगमगलं नाही किंवा कललं नाही. त्यामुळं हेलिकॉप्टरमधील कोणालाही काही इजा झाल्याचं वृत्त नाही. मात्र या अपघातानंतर आता परत VIP साठी जी हेलिकॉप्टर विमानं वाहतुकीसाठी प्रवासासाठी दिली जातात, उपलब्ध करतात, ती योग्य असतात की नाही, त्याचे पायलट भानावर असतात की बेभान झालेले असतात, हे प्रश्न ऐरणीवर आले आहे. त्याला कारण आहे 28 जानेवारी रोजी बारामती नदी विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचं निधन झालं होतं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरच मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्याही हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. तो बिघाड लागलीच लक्षात आल्यामुळं त्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास करण्याचं टाळलं होतं. साधारण 2-3 वर्षापूर्वी त्यावेळी मुख्यमंत्रीच असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाला निलंग्यानजीक त्यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यानजीक अपघात झाला होता आणि ते त्या अपघातातून बारंबार बचावलेले होते. त्यानंतरही परत त्यांना विदर्भात पण एका ठिकाणी असाच प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यापासून ते खाली मंत्र्यांपर्यंत त्या प्रवासासाठी त्यांना जी हवाई वाहतुकीची साधनं उपलब्ध करून दिली जातात ती योग्य नसतात का त्याचे चालक म्हणजे पायलट त्या पूर्ण काळजीनिशी तो प्रवास घडवून आणत नाही, असंच प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समोर उभा राहिलेला आहे. एकतर शासन ज्या कंपन्याची
वाहतुकीसाठी त्यांची नेमणूक करतो, ती नेमणूक करताना कदाचित त्या एव्हिएशन कंपनीच्या मालकांकडून किंवा त्या कंपनीकडून शासनातील कोणीतरी मंडळी तुम्हाला ते हे काम देतो, त्याबदल्यात आम्हाला काय देणार, असं हे करून त्यांच्याकडून काहीतरी घेत असणार. त्यामुळंच त्या कंपन्या मग प्रत्यक्ष काम करताना त्यांच्याकडून असा हलगर्जीपणा होत असावा, असाही एक मत महाराष्ट्रातील जनता व्यक्त करत आहे. आणि शासकीय कामात असंच घडतं आहे असा सर्वांनाच अनुभव आहे आणि तसंच असावं म्हणूनच हे असं घडतं आहे. यापुढं तरी ज्या विमान कंपन्या किंवा हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी व्यवहार करताना तो पारदर्शक करावा, त्यांच्याकडून काही मागणी करू नये आणि त्यांना सक्त ताकीद द्यावी की तुमची जी हेलिकॉप्टर किंवा विमान सरकारसाठी भाड्यानं देतात ती योग्य तऱ्हेची, ते चालवणारे पण अगदी कुशल असावेत अशी अट घाला. आणि जर काही त्यांच्याकडून चूक होत आहे असं लक्षात येतात त्यांच्याशी असलेला करार पण मोडीत करा. आज IPLमध्ये शनिवारच्या आजच्या दिवशी दुसऱ्या वेळेसचा डबल हेडर आहे. आज 2 क्रिकेट सामने आहेत. आत्ता सनराईज हैदराबाद विरुद्ध पंजाबचा सामना सुरू असून सनरायझर्स हैदराबादची त्यांची पाळी संपलेली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि हेडनं असं काही पॉवर प्लेमध्ये फलंदाजी केली की 6 षटकाच्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी सनरायझर्सच्या धावसंख्या 105च्या दरम्यान नेऊन ठेवली होती. त्यानंतर मात्र पुढील 2 षटकामध्ये दोघंही हेड आणि अभिषेक शर्मा बाद झाले. त्यानंतर किशन आणि क्लर्सन हे फलंदाजीस आले, परंतु त्यांना अभिषेक आणि हेडनं जी धावगती राखली होती ती धावगती शेवटपर्यंत राखता आली नाही. तरीही सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या 210च्या आसपास निघली आहे. आता पंजाबचा संघ ही धावसंख्या पार करतो की त्याच्या आतच गारत होतो याचं आपल्याला साधारण 7:30पर्यंत निकाल आहे. दुसरा एक सामना चेन्नईमध्ये होणार आहे. तो चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात होणार आहे. हा सामना 7:30 वाजता सुरू होईल. आज सर्वांना उत्सुकता आहे की सलग पराभूत होणारी चेन्नई आज तरी विजयी होईल का, आणि चेन्नईच्या स्थापनेपासून संघाबरोबर असलेला महेंद्रसिंग धोनी आज संघाकडून खेळताना दिसेल का. बघूया आता काय होतं. आता आपण इथंच थांबतो. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.